एकेकाळी काँग्रेस आणि नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत मात्र दोनही पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ झालाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील 15 जागांपैकी 14 ठिकाणी महायुतीनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। पाहूया या निवडणुकीनंतर कोकणात काय बदल घडलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोकणानं लोकसभेची पहिली निवडणूक अनुभवली। यावेळी रायगडमधून सुनील तटकरे तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी विजय संपादन करत महायुतीच्या विजयाची सुरुवात केली। विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी आघाडीवर राहील अशी वातावरण निर्मिती करण्यात आली। त्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः सभा घेतल्या, पण गुहागर सोडलं तर सर्वच ठिकाणी ठाकरे सेनेसह मवियाला अपयश आलं। कोकणात शिवसेनेला 8, भाजपला 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, शिवसेना युबीटीला 1 जागा जिंकता आली आहे। महायुतीला खिंडीत गाठण्यासाठी रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आणला गेला। शिवाय मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेचा मुद्दाही मवियाला तारू शकला नाही। पण या मुद्द्यांना बगल देत लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा कोकणातील मतदारांनी स्वीकार केल्याचं महायुतीतील नेत्यांना वाटतंय। कोकणात झालेल्या निवडणुकीत कुठेही काँग्रेसला संधी मिळाली नव्हती, याची सल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात राहिली। त्यामुळे 2 ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष म्हणून लढले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सावंतवाडीत बंडखोरी झाली। शिवाय रायगडमध्ये शेकापनं वेगळी चूल मांडल्याचा फटका मवियाला बसला। एकूणच लोकसभेच्या पराभवानंतरही कोकणात विधानसभेला सामोरे जाताना मविया नेत्यांना शहाणपण सुचलं नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। भारत कोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।